सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 87 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत आणि तो ग्रंथ आपल्याला नीट समजावून सांगत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की या पुष्पापासून आपण दत्तपुराणाच्या 7व्या अष्टकाला सुरुवात करीत आहोत. 7व्या व 8व्या अष्टकांमध्ये कर्मकांडांचे निरूपण केले आहे. या सुरुवातीला ते म्हणतात की विश्वाचे कारण अनादि अनंत त्र्यधीश्वर परमेश्वराला नमस्कार करून त्याच्याच प्रेरणेने भक्तीने भरलेले हे कर्मकांड मी सांगत आहे. अहिंसा आदी 8 गुणांनी युक्त असलेला आणि नित्य नैमित्तिक कर्म करणारा ब्राह्मण ब्रह्मपदी पोहोचतो, पुन्हा परत येत नाही. भक्ती आणि ज्ञानाने जे केलेले श्रुतीने सांगितलेले आणि बलवान असते, कारण कर्माचे मोक्षफळ वेद हे धारण करतात. वैदिक शब्दार्थ हा स्मृतीने सांगितलेल्या आणि लौकिक व्यवहाराला स्पष्ट करतो. जो केला नसता दोष आहे. गुरूंनी कथन केलेला व्यवहार निश्चितपणे केलाच पाहिजे. संस्कारशील 3 वर्णांना वेदाधिकार असून तेही पतीलाच पत्नीला नाही. पुढे महाराज म्हणतात की स्त्रीला मंत्रपठण श्रवणामध्ये दोष आहे, मात्र यज्ञामध्ये तो दोष नाही. शूद्राने वेदवचन म्हटले असता जीवाच्छेद किंवा कर्णलेप सांगितलेला आहे. ब्राह्मणाने पौराणिक मंत्रांनी कथन केलेल्या क्रिया पतीच्या आज्ञेने स्त्रिया करू शकतात. पती गावाला गेला असता नैमित्तिक क्रिया केल्या असता चोरीचा दोष येतो. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाच्या घरात विवाहापासून निश्चित स्वरूपात अग्नीचे आधान असावे. सायंकाळी प्रातःकाळी होम, पौर्णिमा अमावस्येला इष्टी, चातुर्मास योग्य वेळी सोमयाग या गोष्टी ब्राह्मणातील दोष नष्ट करणाऱ्या आहेत. प्रातःकाळी आणि सायंकाळी होम, शुद्ध भोजन, ऋतुमती झालेल्या स्त्रीशी समागमन या 5 गोष्टी पंचयज्ञासारख्या संध्येमध्ये न चुकता कराव्या. त्यासाठी दत्तात्रयाला मान्य असलेले सांगतो. एकदा प्रिय शिष्य अर्जुन श्री दत्तात्रयाकडे जाऊन नमस्कार करून विचारू लागला की पाण्यात आणि महाथंडीत सकाळी हे का बरे क्लेश घेतात? श्री दत्तात्रय म्हणाले, हे राजश्रेष्ठा, जे आत्मस्वरूपाला विसरले आहेत आणि जे नेहमी नाना प्रकारच्या सुखाची इच्छा करतात, त्यांच्यासाठी वेदाने हा उपाय सांगितलेला आहे. माघ स्नानादी रूप असलेला हा उपाय सत्व शुद्धीकर, रमणीय, हळूहळू चित्ताला प्रकाशणारा, सकाम असूनही लवकर चारून नेणारा आहे. जे स्वतः अशुद्ध, अनित्य, अशुद्धापासून उत्पन्न झालेले आहेत, त्या अपवित्र शरीराचे रक्षण करून बलवान करून काय उपयोग? पुढे महाराज म्हणतात, हे शरीर हाडांच्या खांबावर स्नायूंनी बांधलेले आहे आणि रक्तामासांनी लेपलेले आहे. म्हातारपण, शोक, संकटाने हे व्यापलेले ताप रोगांचे माहेरघर आहे. मलमूत्रांनी परिपूर्ण आहे. हे लोभी, दुष्ट, कृतज्ञ, क्षणभंगूर आहे. त्याला छिद्रे असून हे गळणारे आहे. घाणीने भरलेले आहे. निसर्गता अधर्माचे प्रेम असणारे हे दुष्ट असून प्रत्येक क्षणाला कमी होणारे आहे. काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वारे ज्याची उघडी आहेत आणि ज्याचा शेवट किडे, विष्ठा, भस्म रूपात होऊन परिणामी हे कुत्र्याचे अन्न आहे. पाण्यातील बुडबुड्याप्रमाणे हे जीव या शरीराने जन्माला येतात आणि मरतात. त्यांची कष्टकारक गती आहे. म्हणून हे शरीर मोठ्या पुण्याने मिळाले असता त्या शरीराची योजना धर्मात करील तो या संसारात तरून जातो, इतर नव्हे. मकर राशीला रवी आला असता ते थंडीने काकडत असतानाही सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करतात. ते पापापासून मुक्त होऊन क्रमाने ब्रह्मपदी जातात. माघ महिन्यात थोडासा सूर्योदय, थोडा अर्धोदय झाला असता तो पाण्यात संचार करतो. त्याचे महापाप सुद्धा केवळ स्नानामुळे पवित्र होते. काया वाचा मनाने जाणतो किंवा अजाणता केलेले पाप थोडे असे व अधिक ते माघ स्नानाने नष्ट होते. यासाठी हे राजश्रेष्ठा, पूर्वी घडलेला वृत्तांत ऐक. रुचिक नावाची भृगू कुलोत्पन्न पवित्र कल्याणमयी ब्राह्मणी होती. बालपणीच आलेल्या वैधव्याच्या दुःखाने व्याकुळ होऊन
विंध्याचल पर्वतावरील रेवा नदीच्या तीरी अमरकंटक क्षेत्रात तिने तपश्चर्या केली. त्या ठिकाणी ती मोठ्या व्रताचे पालन करीत नारायण पारायण होऊन सदाचाराने वागून नेहमी दुष्टांची संगती टाळून मोजके थोडे खरे बोलून शांतपणे जितेंद्रिय होऊन कामवासनेवर विजय मिळून सच्चरित्र राहून धर्मनिष्ठपणे देहाचे शोषण करीत राहिले. पितृगण, देव, द्विज आणि याचक यांना तिने दान करून अग्नीला हवन केले आणि धान्याचे कण वेचून सूर्यास्ताच्या वेळी यथावेळी ती भोजन करीत असे. प्रायश्चित्त घेऊन व अन्न, पाणी, दूध, तूप आणि उष्णवायू प्रत्येकी 3-3 दिवस धारण करून विशेष प्रायश्चित्त व चांद्रायण व्रताने तसेच विष्णू चिंतनाने ती नेहमी काळ घालवत असे. तिने रेवा संगमावर कपिल तीर्थावर स्नान करीत 7 महिने घालवले. नंतर ती दैवयोगाने काहीच पीडा नव्हता मृत्यू पावली. माघ स्नान आदींच्या पुण्याने ती शुद्ध होऊन वैकुंठाला पोहोचली आणि 4000 युग काळपर्यंत विमानाने क्रीडा करीत असताना सुंद व उपसुंद यांच्या नाशासाठी ब्रह्मदेवाने तिला मुक्त केले. नंतर विष्णूची प्रार्थना करून ब्रह्मलोकांमध्ये तिला तिलोत्तमा हे नाव प्राप्त झाले. आदरणीय बाबांनी इथपर्यंत हा अध्याय अतिशय सुंदरपणे सांगितला आणि आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम देतो. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरताम भवसंकटात. मागल्या पुष्पात आपण ही जी ब्राह्मणी होती तिने विशिष्ट पद्धतीने रेवा संगमावर म्हणजे सध्या ज्याला आपण अमरकंटक असं म्हणतो त्या ठिकाणी कपिल तीर्थ नावाचं एक जे स्थान आहे त्या कपिल तीर्थावर स्नान करून जणू काही 60 महिने म्हणजे 5 वर्ष अशा पद्धतीने तिने एक प्रकारची तपश्चर्या केली आणि अर्थात त्या ठिकाणी ती माघस्नान करीत असे. म्हणून बाकी त्या नर्मदेच्या किनारी त्या कपिल संगमावरती रेवा संगमावरती त्या अतिशय पवित्र अशा संगम क्षेत्रामध्ये राहून तिने जे काही उपासना केली, उपवास केलं, प्रायश्चित्त घेऊन अन्न, पाणी, दूध, तूप, उष्णवायू अशा पद्धतीने आहार भक्षण करून चांद्रायण व्रत करून भगवान विष्णूचं चिंतन करून तिने जो काही हा काळ घालवला त्यामुळे जणू काही तिला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. मग दत्तपुराणकारांनी असं म्हटलं की 4000 युगांपर्यंत ती उत्तम पैकी त्या देवलोकात वैकुंठ लोकात तिचा वास झाला. आणि मग जणू काही ब्रह्मदेवानं एक विशेष कार्य करता म्हणजे सुंद आणि उपसुंद असे 2 त्यावेळेस राक्षस होते, दैत्य, यांच्या नाशासाठी ब्रह्मदेवाने तिला वैकुंठ लोकातून मुक्त केलं म्हणजे पृथ्वी तलावर पाठवलं आणि मग ब्रह्मलोकामधूनच तिला उर्वशीचं स्वरूप जणू काही तिला देऊन तिला तिलोत्तमा हे नाव तिला प्राप्त झालं. आणि मग ही जी तिलोत्तमा आहे तिने मग भगवंताचं कार्य पुढे देवांना इप्सित असणारं जे कार्य आहे ते कसं तिने पूर्ण केलं
याचं वर्णन आता या पुढच्या श्लोकांवरून स्वामी महाराज सांगतात. ते असं म्हणतात, रूप लावण्य सौंदर्य ही चातुर्य प्रभाखनीही श्रीरत्न उत्तमम ता भूदेवानाम अपि मोहिनी विधातुर्निपुणस्य अपि ता भवचित्तहारिणी का अपि अप्सरसा मध्ये सौंदर्य लहरी दृष्टी. अत्यंत उत्तम अशी ही काव्यरचना आपल्याला दिसून येते. याचा भावार्थ काय आहे? तर स्वरूप, लावण्य, सौंदर्य, बुद्धी, चातुर्य आणि कांती या सर्वांची जणू एक खाण असलेली रूप, लावण्य, सौंदर्य ही चातुर्य प्रभा खनी ही, खनी म्हणजे खाण, धी म्हणजे बुद्धी. चातुर्य म्हणजे चातुर्य आहेत आणि मग रूप, लावण्य, सौंदर्य या जणूंची सगळ्यांची खाण असलेली अशी ही तिलोत्तमा कशी आहे? ही स्त्री रत्नम उत्तमम. ही उत्तम असं जणू काही स्त्री रत्नाहून त्या भूदेवाना अभिमोहिनी, ही देवांनाही मोह निर्माण करणारी झाली. आणि जणू काही विधातू निर्पुणस्य अपि, ब्रह्मदेवाचं सुद्धा ती चित्त आकृष्ट करणारी होऊन त्या भवचित्तहारिणी, त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा चित्त हरण करणारी शी होती. न का अपि अप्सरसा मध्ये, म्हणजे अन्य अप्सरांमध्ये सुद्धा अशी विशिष्ट अशी ती सौंदर्य लहरी दृशी, अशी विशिष्ट सुंदर अशी त्या अप्सरांमध्ये सुद्धा त्या तिलोत्तमेसारखी कोणी नव्हती असं महाराज सांगतात. तेव्हा त्या तिलोत्तमेच्या स्वरूपाचं तिची निर्मिती केल्यानंतर मग ब्रह्मदेवाने तिला असं सांगितलं, काम सत्कृत्य विधीही प्राह देवी याही तिलोत्तमे त्रिलोकीं कंटकौ सुंदोपसुंदा व असुरो जही. हे जणू एक प्रकारे तिचा सन्मान करून असं ब्रह्मदेव तिला म्हणाले, हे देवी तिलोत्तमे, देवी याही तिलोत्तमे त्रैलोक्यात त्रैलोकी कंटकौ, त्रैलोक्यामध्ये जणू काही काट्याप्रमाणे पोषणारे असे सुंदोपसुंद सुंदावना असुरो, हे जे सुंद आणि उपसुंद नावाचे जे असुर आहेत त्यांना शही, त्यांना ठार कर. तथेत्युक्त्वाय सा वीणा रणत्या महितलं ब्रह्मलोकात खमार्गेण यत्र तो धनुजो स्थितो. म्हणजे ही काय असं म्हणून जणू काही ब्रह्मलोकातून आकाश मार्गाने ज्या ठिकाणी ते दोघं राक्षस राहायचे त्या ठिकाणी ती वीणा वादन करत पृथ्वी तलावरती आली. तिलोत्तमा सा वीणा रणत्या अपि महितलम. कुठून? तर ब्रह्मलोकाच्छ मार्गेण, ह म्हणजे आकाश, ब्रह्मलोकाच्छ मार्गेण यत्र तो तनुजो स्थितो, ज्या ठिकाणी ते राक्षस राहत होते त्या ठिकाणी. पुढे पूर्वमाप्लुत्य रेवाया पवित्रे निर्मले जले परिधाया अंबरम रक्तम चोली विद्युत प्रभा दृढाम किंजन्नु पूरवलया मुक्तावल्या शीतस्तनी पदे पदे केशपाशपट पततत् सुमनसंतुताम गायन्ती सुस्वरं प्रेक्ष सुस्निग्धं कोमलं कलम वल्लकी वादयंती च दूतो गत्वा असुरो जगो.
हे पहिल्यांदा पूर्व मा प्लुप्त रेवाया पवित्रे निर्मले जले, प्रथम रेवा नदीच्या पवित्र स्वच्छ जलात स्नान करून तिने परिधया अंबरम रक्तम, तिने तांबडा म्हणजे लाल रंगाचं वस्त्र आणि विजेसारखी रक्तम चोरी विद्युत प्रभा दृढाम, अशी चमचमणारी विद्येसारखी अशी तिने चोळी वगैरे घालून पायातील नुपुरांचा आवाज करीत किंजन नूपुरल वलया मुक्तावल्या श्रितस्तननी, जणू काही पायातील नुपुरांचा आवाज करीत मोत्यांचा हार आपल्या शरीरावरती वक्षस्थळा रुळवीत पावलं पावली केशपाशातून फुलं खाली ओघळणाऱ्या अशी ती केशपाश पतत सुमनसम सुताम, अशी ती गायंती सुस्वरम प्रेक्षम, ती सुस्वर गाणाऱ्या मृदू कोमल मंद आवाजात सुस्तिग्धम कोमलम कलम, अशी ती अशा तिने वल्लकी वादयंती, ती उत्तम प्रकारे वीणा वाजवणाऱ्या तिला दूतो गत्वा असुरो जगो, तिला दूताने पाहून त्या दोघं स्तुंद आणि उपसुंदाने जाऊन असं त्यानं सांगितलं, युवाम रत्न भुजो लोके स्त्रीरत्नम चे दृश्यम प्रभू गत्वा अशोक वने शीघ्रम पश्यताम काम मोहिनी. महाराज स्वामी, आपण उभयता या जगात सर्व रत्नांचा उपभोग घेणारे आहात. युवा म्हणजे तुम्ही दोघं रत्नभुजो लोके स्त्रीरत्नम चे दृश्यम प्रभू, अशा प्रकारचे एक जणू काही स्त्रीरत्नम गत्वा अशोकवने शीघ्रम, अशोकवनात जाऊन ताबडतोब बघा, पश्यता काम मोहिनी, जाऊन बघा, असं ते मोहित करणार असं आहे. ऐकून सुंदोपसुंदा व असुरो तच्छुत्तेवा दशनांतिकम त्यक्त्वा शशिधुपात्रम स्त्रीरत्न कोटिश्च तामितो. ते ऐकून सुंदोपसुंद दोघेही राक्षस जणू काही मद्यपानासह अन्नादिकाचा त्याग करून, दोघे त्यक्त्वा शशिधू पात्रम, मद्यपान वगैरे जे असेल त्याचा त्याग करून दोघे अशा ती रत्न कोटिष्ठ तामितो त्या तिलोत्तमेकडे गेला रत्नासा. भिन्न देहा वापी पुरा भ्रातराव एक मानसो, ताम दृष्टविव तदा जातो मोहितो भिन्न मानस. या ठिकाणी महाराज म्हणतात, पूर्वी त्यांची शरीर भिन्न होतं, पण त्यांचं मन एक होती, अंतःकरण एक असलेलं. भिन्न देहा व अपि पुरा भ्रातरवावेक एक मानसो, त्यांचा मन आणि अंतःकरण जणू काही एक होता. असे त्यांनी जेव्हा तिला पाहिलं, ताम दृष्टवेव तदा जातो, तेव्हा मात्र काय झालं, मोहितो भिन्न मानसो, तेव्हा त्या दोघांची मनोवृत्ती भिन्न होऊन गेली. मग ह्यातवीरम भार्येयम ममे वास्तु वधुत्तमा, तमेवार्य त्वजेना मे भार्यास्ती स्थिती परस्परम. याचा अर्थ काय, तर हे बंधू थांब, ही सुंदर तरुणी जी कोणी आहे ती माझीच पत्नी अशी होते, तर हे आर्या हिचा त्याग कर, ही माझी पत्नी हो, असे ते दोघे एकमेकांना परस्पर बोलून मत्ते भावितम संरक्षो गदया तो परस्परम जगनंतून संप्रहारेण ऋतो द्वाव अपि तक्षणम. दोघेही असं परस्परांना बोलून जणू काही एखादा माजलेला हत्ती असतो, ते आपण दोघे एकमेकांवरती गदेने प्रहार करू लागले आणि शेवटी एकमेकांच्या जगनंतु संप्रहारेण मृतौ त्वाम अपि तक्षणम, आणि ते दोघी त्या क्षणी मृत झाले.
कृतेव देव कार्यसा ब्रह्मलोकम गता पुन्हा ब्रह्मां तामाह सत्कृत्य तिष्ठत्वम सूर्यमंडले. अशा प्रकारचं देवांचं कार्य करून ती तिलोत्तमा पुन्हा ब्रह्मलोकाला जेव्हा गेली तेव्हा ब्रह्मदेवाने तिचा सत्कार करून तिला असं म्हटलं, तिष्ठम तम सूर्यमंडले, तू सूर्यमंडळातच आता वास्तव्य कर. भुक्त्वा भोगाननेकास्त्वं सूर्येण सह संचर आकल्पम ब्रह्मसायुज्यम ततो गच्छम ध्रुवम शुभे. आणि अनेक प्रकारचे भोग वगैरे सगळं भोग भोगून तू सूर्यासह संचार कर या सूर्यमंडळात. हे शुभे ततो गच्छ ध्रुवम शुभे, हे शुभे तुला आकल्प ब्रह्म सायुज्यता प्राप्त होवो. आकल्पम ब्रह्म सायुज्यम ततो ध्रुवम शुभे, आकल्प प्राप्त हो. इत्युक्त्वा सूर्यलोकम सागतैव कृतकृच्छता उदारेद दृक फलम लेभे तत किम देहलालना. अशा प्रकारे ब्रह्मदेव बोलल्यानंतर ती तिलोत्तमा सूर्यलोकाला गेली. महाराज सांगतात की प्रायश्चित्तादी केल्यामुळे तिलोत्तमेला असे फल मिळाले, तर असं जर का असं फल प्राप्त होत असेल तर तत्किम देहलालनात. मग जर इतकं उत्तम फळ जर मिळत असेल तर उगीच त्या देहाची कोड करायचे, मग देहाचं लालन करण्याचा काय उपयोग आहे. तर महाराजांनी या ठिकाणी एक प्रकारचा प्रश्नार्थक उद्गार काढून मग महाराजांनी एक वेगळा विषय सुरुवात केली. या ठिकाणी 7व्या अष्टकाचा पहिला अध्याय समाप्त झाला. या 7व्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायाला महाराज एका वचनाने, श्रुतिवचनाने प्रारंभ करतात. ते असं म्हणतात, हिन्वंती ये सुवित्तांशा हिन्वंती करणानि च त एवं श्रुतिमार्गेण गच्छन्ति परमं पदम. श्रुतिवाक्य का म्हणायचं, जे लोक हिन्वंती ये सुवित्ताशा, जे लोक प्राण आणि द्रव्य यांची जणू इच्छाच ठेवत नाही, या इच्छांचा त्याग करतात. हिन्वंती करणानि च, आणि मनासह इंद्रियांवर विजय मिळवतात, इंद्रिय जिंकतात. हिन्वंती करणानि च, कर्णानीचे या ठिकाणी कर्णेंद्रियाच्या बरोबर इतर इंद्रिय या सगळ्यांचा ज्ञानेंद्रिय असा विषय आहे या ठिकाणी. ते त एवं श्रुती मार्गेन गच्छन्ति परमपदम, ते लोक श्रुती मार्गानं परमपदानं जाऊन पोचतात. या आता हा संमत, हा जो एक सूत्र महाराजांनी सांगितलं, त्या निमित्ताने पुन्हा एक कथा आता आपल्या महाराज या पुढे सांगतात. ते असं म्हणतात, शृणु राजन पुरावृत्तम नैषदे नगरे पुरा हेम कुंडल नामा भू कुलिनो वैश्योत्तमाः सर्वस्व वृत्ती संपन्नाः तदवृत्तो धनदोपमः ओ महिष्यश्वदा साध्यो धनधान्य समन्वितः धार्मिको विविधोपार्या दानशील सत्यवाक उत्पादयामास धनमष्टो आन कोटिकाः. जे राजा पूर्वी घडलेला एक वृत्तांत आहे. शृणु राजन पुरावृत्तम नैषदे नगरे पुरा, पुढे नैषद नगरात हेमकुंडल नामा भूतकुलिनो वैश्योत्तमाः, हेमकुंडल नावाचे कुलशीलवान असा वैश्य होता. पण हा शेती गोपालन व्यापार करून संपन्न झाले. तो कुबेरासारखा असून सच्चरित्र होता. सदवृत्तो धनुदोपमाहा, कुबेरासारखा. पुढे
गोमहिष्य दासाढ्यो धनधान्य समन्विता. त्याच्याकडे गाई म्हशी घोडे दास दासी असं तो धनधान्याने संपन्न होता. आणि हा जो वैश्य होता हा धार्मिको विविधोपार्ये विधोपाये दानशील सत्यवा. हा धार्मिक वृत्तीने वागून दान करीत सत्यवा खोटं न बोलता निरनिराळ्या उपायांनी धर्मष्टो हानक कोटिका त्याने 8 कोटी सुवर्ण मुद्रांचा संचय केला. त्यानं अष्टो हान कोटिका हा सुवर्ण 8 कोटी. एवं महाधनो वैश्यो ज्ञात्वायु रणभंगुरम स्वयं धर्माजित धनश्रेष्ठांशा करोत व्यय. अशा प्रकारे हा जो धनसंपन्न असता जो वैश्य होता हा यांनी हा विचार करून की आयुष्य एक क्षणभंगूर आहे, हे जणू काही जाणून स्वतः धैर्याने मिळवलेल्या त्या द्रव्याचा षष्ठांशात करो व्यय. त्याने द्रव्याचा 6वा भाग हा खर्च केला. हा 6वा भाग कशात केला? महाराज सांगतात वापी कूप तडागादी व्यरच निर्जलस्थले वटाश्वत्थोज्ञापनानि शिवविष्णातलया विश्वा शिवविष्णा आलयानि च उद्यानानि विचित्राणि तथा पुष्पवनानि च अन्नं ददो याचकेभ्या उदयास्तमया अवधी. म्हणजे निर्जल स्थले या ठिकाणी पाणी नसलेल्या अशा ठिकाणी वापी कूप तडागादी व्यरच या ठिकाणी पाणी नसल्यासाठी विहिरी आड सरोवर आधी त्यांनी बांधून काढलं. आणि मग वट अश्वत्थ्यो उद्यापनानी वड औदुंबर पिंपळ वड पिंपळ यांच्या झाडाची लागवड व्यवस्थित करून वाढवून अनेक शिव विष्णू आलया निच शिव मंदिर विष्णू मंदिर आणि अशा प्रकारे मंदिरं बांधली. पुढे उद्यानानी विचित्राणी तथा पुष्पवनानी च वेगवेगळ्या प्रकारची उद्यानं बगीचे फुलांच्या बागा त्यांनी तयार केल्या. आणि याचकांना अन्नम ददो याचकेभ्या उदयास्त मय अवधी. याचकांना अगदी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांनी काय केलं? अन्नदान केलं. अशा पद्धतीने या जेव्हा वैश्यानी केलं त्यांनी आणखीन काय केलं? पहा संस्थापयामास तदो दानानि भूरिशाः ज्ञाता ज्ञाता धनाशार्थ प्रायश्चित्तम समाचरत. आणि त्यांनी पानपोळ्या घातल्या आणि पुष्कळ दानं दिली. तसेच जाणता आणि अजाणता केलेल्या जे काही पाप आपल्या हातून घडले असतील त्याच्याकरता त्यांनी प्रायश्चित्त सुद्धा घेतलं. आणि अशा पद्धतीने देव ब्रह्मा तिथी परा पुराण श्रवणोद्यता गृहमुद्धम स्वपुत्राभ्या तत्वागात तपसे वने. वेद ब्राह्मण आणि अतिथी यांचा आदर सत्कार करीत हा जो वैश्य आहे त्यांनी पुराणांच्या श्रवणाने असा तत्पर झालेला तो त्यांनी आपलं जे धनधान्याने संपन्न असतं ते घर हे स्वतःच्या दोन्ही मुलांच्या स्वाधीन करून हा तपश्चर्येला निघून गेला. त्यांनी पुढे तत्रा आराध्य हरिम भक्त्या सदाकार मनासवित त्यक्त्वा देहम स्वपुण्येन विष्णोर्लोकम ययो शुभम. त्या ठिकाणी विष्णूची आराधना करून तत्र आराध्य हरिम विष्णूची आराधना करून
सदाकार मना सविट भक्तीने जणू विष्णू स्वरूप चित्तवृत्ती विष्णू स्वरूप लावून तो जो आहे त्यक्त्वा देहम स्वपुण्येन, आणि स्वतःच्या पुण्याईने तो आपला देह त्याचा त्याग केला आणि विष्णू लोकम जयो शुभम, तो जणू काही त्या देहत्यागानंतर विष्णू लोकाला, पवित्र अशा विष्णू लोकाला तो गेला. पुढे काय झालं, तत्पुत्रा वृद्धतो नामना श्री कुंडल विकुंडलो युवानो रूप संपन्नो लब्धेनार्थेन गर्वितो त्यक्त्वा धर्म दुरात्मानो दुश्शिला व्यसनातुरो वृद्ध मातुं वचो चित्य परस्त्री सक्त मानसो. म्हणजे त्या वैश्वाचे कुंडल, श्री कुंडल आणि विकुंडल नावाचे दोन असे मुलं होते. आणि युवानो रूप संपन्न, चांगले उत्तम होते, तरुण रूप संपन्न. आणि मग काय झालं, लब्धेनार्थेन, त्यांना जेव्हा धनधान्य प्राप्त झाली अनपेक्षितपणे, त्यामुळे ते काय झालं, गर्वितो, अहंकारी बनले. आणि त्यक्त्वा धर्म दुरात्मानो दुश्शिला व्यसनातुर वृद्ध मातु वचोचित्य परस्त्री सक्त मानसो. जणू काही धर्माचा त्याग करून, त्यक्त्वा धर्म, असे ते दुरात्मे, दुष्ट दुराचरणी व्यसनाधीन बनून अगदी वृद्ध आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा परस्त्री सक्त माणसो, परस्त्रीकडे आसक्त होऊन त्या पद्धतीने दुराचार करत राहिले. आणि मग हितवादी अत्र संसत्तो वार स्त्री सतसंगतो चाटुकारी नरे युक्तो विटगोष्ठी विशारदो. पुढे जणू काही गाण्या वाजवण्याच्या त्या नाद लागले दोघं शेकडो, त्या वेश्या वगैरे असतात, क्षुद्र गोष्टी बोलण्यात ते तत्पर झाले. नंतर सुवेशा चारू वसनो नानालंकार धारिणी क्रीडामानो रथे भाष्य मध्यमासम निचय विनो वारांगना नटगिरी नटविट बंदिश्वेयम पितृधनम ताभ्याम सद्व्यये सर्वम त्यक्तम विजमोधरे. जे उत्तम वस्त्र, निरनिराळे अलंकार करून रथ, घोडे, हत्ती यांच्या बरोबर क्रीडा करत ते मध्यमासांचे सेवन करू लागले. नानालंकार धारिणो क्रीडमाने प्रथम आश्वेन मध्यवास निषेविणो. आणि मग वारांगना ना नटविट देशम पितुर्धनम. आणि मग विशिष्ट पद्धतीने वारांगना, वेश्या, नट, शूद्र, मानव स्तुती करणारे असे जे वाट असतील, त्यांच्यामध्ये वाईट मार्गाने त्यांनी वडिलांचं जे काही धन होतं सर्वम त्यक्तम बीजमोशरे, जणू हे सर्व त्यांचं धन होतं त्यांनी नष्ट करून टाकलं. आणि कसं, बीज विमोशरे सर्वम त्यक्तम. जे उजाड एखादी जमीन असेल, ज्याला बंजर म्हणतो, त्या जमिनीत एखादं वेगळं बीज असतं, ते जसं नष्ट होऊन जातं, त्यापर्यंत त्यांनी सगळं वडिलांकडून प्राप्त झालेलं सगळं धन नष्ट होऊन गेलं. त्या दोघांनी न दत्तम न हुतम ताभ्या कदापि विधना मराहा नार्चिता भूसुराश्चापि जातो निष्किंचना उभो. त्या दोघांनी दानही दिलं नाही, हवनही केलं नाही. न दत्तम न हुतम ताभ्या, केव्हाही ताभ्याम कदापि विधिना अमरा नार्चिता भूसुराश्चा अपि, केव्हाही देव ब्राह्मणाची पूजा केली नाही. आणि पुढे जातो निष्किंचना उभो, पुढे दोघं निष्कांचन झाले. आणि मग अथतो दुःखितो दैवाधीन, दैवात निर्धनो मानवर्जितो सुक्षामो वस्त्ररहितो संतप्ती स्वजनेर अपि. नंतर ते दोघेही दुःखी झालेले दैवयोगाने दरिद्री झाले.
दैवा निर्धनो मानव वर्जितो, म्हणून मानवांनी त्याग केलेला, त्यांच्या जवळपासचे जे लोक होते आणि सगळ्यांनी त्यांचा जण काही त्याग केला. मानव वर्जितो सुतकामो वस्त्ररहितो, म्हणजे वस्त्ररहित अशा, ज्याला आपण भुके कंगाल म्हणतो, अशा वस्त्ररहित झालेल्या त्या दोघांचा संत्यक्तो स्वजनैर अपि, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांचा त्याग केला. आणि ताभ्याम चौर्य समारब्धम राजविद्या पुराद्वही वने स्थित्वा धनुर्बाण कराभ्याम बहुयत्नता. ताभ्याम चौर्य समारब्धम राजविद्या पुराद्वही, आणि राजाच्या भीतीनं म्हणून ते गावाबाहेर राहिले. राजविद्या पुराद्वही, गावाच्या बाहेर राहून त्या दोघांनी चोरी करायला प्रारंभ केला. ताभ्या चौर्य समारब्धम, हे तर वने स्थित्वा धनुर्बाण कराभ्या बहुयत्नता, वनात राहून भिल्लांचं सहकार्य मिळून धनुष्यबाणांनी त्यांनी जेव्हा ही चौर्य कर्माला सुरुवात केली, तेव्हा हत्वा भिल्ल सहायो तो स्वापदान पक्षिणो अपि च जग्द्वा मासं प्रपिड्यारं पथिकान पै तस्थतुः. म्हणजे धनुष्यबाणाने अगदी प्रयत्नपूर्वक प्राण्यांना पक्ष्यांना मारून त्यांचं मांस खाऊन आणि रस्त्यात जे वाटसरू जातात त्यांना त्रास देऊन ते दोघं तिथेच राहू लागले. आणि मग अथेकदा हतो ज्येष्ठा शार्दूलेन बलियसा पापिष्ठो अपि कनिष्ठश्च सर्पदष्टो धृतिम ययौ. म्हणजे अथेकदा हतो ज्येष्ठाः शार्दूलेन बलियसा, एका मोठ्या वाघानं ज्येष्ठ भावाला हतो म्हणजे मारलं. आणि पापिष्ठ अपि कनिष्ठचा, आणि धाकटा जो पापिष्ठ होता, धाकटा, त्याला सर्पदृष्टो मृतोम गेलो, त्याला सर्पदंश झाल्याने मृत्यू आला. तेव्हा यमदूतास्तदैत्योर्भे बद्ध्वा पाशे सुनिर्दयं दुर्गमेन पथां निर्जुक् यमस्य पुरतो धृतम. तेव्हा यमदूतांनी त्या दोघांना निर्दयपणे पाशांनी बांधून अवघड अशा रस्त्याने यमापुढे नेला. दुर्गमेन पथा निन्युर यमस्य पुरतो धृतम, यमापुढे नेलं. पुढे आमंत्र्यं चित्रगुप्तेन धर्मराजो नुगान जगौ घोरे ग्र्यो रोखे श्याप्य स्वर्गे चैवा अनुजो धृतम. त्यांनी आमंत्रण चित्रगुप्तेनं, त्यांनी चित्रगुप्ताला बोलवलं आणि धर्मराजाने म्हणजे चित्रगुप्ताने जो नुगान जगो आणि सेवकांना विनिमय करून त्या यमधर्माने, धर्मराज म्हणजे यमधर्माने सेवकांना असं सांगितलं की हा जो मोठा आहे होरे ग्र्यो रोखे स्थाप्य, हा जो मोठा आहे याला भयानक अशा रौरव नरकात ठेवा मोठ्या, आणि स्वर्गे दैवा अनुजो धृतम, आणि धाकट्याला स्वर्गात पाठवा. मोठ्याला नरकात पाठवा, घोर नरकात, आणि धाकट्याला स्वर्गात पाठवा. त्या पद्धतीने ततो दूतै निक्षिप्तो रौरवे अग्र सुदुसहे कनिष्ठो अपि विमानेन नीत स्वर्ग यथा सुखम. तेव्हा दूतांनी त्या मोठ्याला महाभयंकर अशा रौरव नरकात घेऊन गेले आणि धाकट्याला सुद्धा विमानानं त्यांनी स्वर्गाला नेलं.
तेव्हा आता हा स्वर्गात जात असताना गच्छंस प्राह भोदूता आचा आवामेकोद अद्भुवो समो तुल्यक्रियो तुल्य मृत्यू गतिर्भिन्ना वयो कथम. तेव्हा गच्छंसम प्राह, तो स्वर्गाला जात असताना हा जो धाकटा भाऊ आहे तो त्या दूतांना म्हणाला, प्राभो दूता आवाम एको हो समो, आम्ही दोघे एकाच पित्याचे एकसारखे, तुल्य क्रियो तुल्य मृत्यू, एकसारखे समान क्रिया करणारे आणि आम्हाला दोघांनी सारखाच मृत्यू आला असं असूनही गतिर्भिन्ना वयो कथम, आमच्या दोघांना अशी वेगवेगळी गती का मिळाली, एकाला स्वर्ग एकाला नरक असं का. तेव्हा दूत असं म्हणतात, दूता उचूर्यथे कद्रो विश्राम्यंत विताहा खगा निश्चन्नीच वियुज्यन्ते संसारे अमितया वशाहा. त्याला असं म्हणतात की ज्याप्रमाणे एका झाडावर अनेक पक्षी रात्री विश्रांती घेतात, दूता उचूल यत एकद्रव विश्राम्यंत विताह खगाः, एका झाडावर अनेक पक्षी रात्री विश्रांती घेतात, निश्चयीच विज्युयन्ते, आणि दिवसा वियुक्त होतात, एकमेकांची त्यांची ताटातूट होते. संसारे अमी तथा वशाहा, त्याप्रमाणे संसारात सुद्धा परतंत्र असलेले हे जीव आहेत. येन यत्कृत्यम कर्म तद्भोग्यम हि तेन च अवशा स्वकृतम भुंक्ते नान्योन्यस्य कदाचन. म्हणून ज्यानं जे कर्म केले त्यानेच ते भोगले पाहिजे, त्यालाच ते भोगावे लागतं. येन यज्ञ कृतम कर्मम ततत् भोग्यम हि तेन च, हे त्यालाच भोगावं लागतं, त्याने भोगलंच पाहिजे. म्हणून तो अवशा स्वकृतम भोगते, परतंत्र होऊन तो स्वतः केलेलं कर्मफल भोगतो. नान्यो अन्यस्य कदाचन, दुसऱ्यानं केलेल्या कर्माचं फल तो केव्हाही भोगत नाही. आणि कर्मैव कारणं तात जीवानां सुखदुःखयोः बंधाय कारणं कर्मं कर्म मोक्षाय केवलम. कर्मेण कारणं तात जीवानां सुखदुःखयो, जीवांच्या सुखदुःखाचं कारण हे कर्मच आहे. आणि बंधाला सुद्धा कारण कर्म आहे. बंधाय कारणं कर्मं कर्म मोक्षाय केवलम, आणि कर्माला मोक्षाला सुद्धा कारण हे कर्मच आहे. म्हणून जणू काही अतिशय वेगळं असं औपनिषदक सूत्र या ठिकाणी महाराज सांगतात, कर्मेव कारणं तातं जीवानां सुखदुःखयो बंधाय कारणं कर्मं कर्म मोक्षाय केवलम. म्हणून तेही करोति कर्मे कर्मे एक कृतस्येकोस्तुते फलम अन्यो न लिप्यते अन्यस्य कर्मण्येति विनिश्चितम. म्हणून एक जण कर्म करतो आणि केलेल्या कर्माचं तो ते फल मिळवतो. तेही करोति कर्म एकम कृतस्येकोस्तुते फलम, तो केलेल्या कर्माचं फल मिळवतो. अन्यो न लिप्यते अन्यस्य, दुसऱ्याच्या कर्मानं कोणीही
कर्मानं लिप्त होत नाही. न लिप्यते अन्यश्च कर्मणेती विनिश्चितम, असं हे निश्चित आहे. म्हणून तात त्वया कृतं पुण्यम तेन स्वर्गस्तवोचिताः त्वद्भद्रात्रा विहितं पापम गतस्तेन सुदुर्गती. म्हणून तात म्हणजे अरे बाबा, तू पुण्य केलंय, त्वया कृतं पुण्यम, तू पुण्य केलं तेन, त्यामुळे स्वर्गस्तवोचिता, त्यामुळे तुला योग्य असं स्वर्ग प्राप्त झाला. त्वत् भ्रातरा विहितं पापम, तुझ्या भावानं पापाचरण केलं, त्यामुळे तो दुर्गतीला आणि विशेष दुर्गतीला गेला आहे. अशा पद्धतीने महाराजांनी तेव्हा या श्रीकुंडले विकुंडले या दोघांच्या निमित्ताने एक जे उपनिषदाचं सूत्र आहे हे वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर ठेवलं. त्या कर्माचा विपाकाचा जो सिद्धांत आहे मुख्य, हा आपल्या समोर त्यांनी मांडला. आणि एक सिद्धांत आपला प्रतिपादन करण्याच्या जणू काही निमित्ताने ही कथा आपल्या समोर ठेवली. त्यात ते असं म्हणतात की प्रत्येक जण जे कर्म करतो, एक कर्मच जणू त्याच्या सुख आणि दुःखाचंही कारण आहे, त्याला बंधन आणि मुक्ती यालाही तेच कारण आहे. विशेषतः तो स्वतः जे कर्म करतो तेच त्याला भोगावं लागतं. त्या कर्माचं फलही त्याला स्वतःलाच मिळतं. अन्य जो कोणी काही कर्म करत असेल तर त्या कर्माचा याला कुठेही स्पर्श होत नाही आणि त्या कर्मात याचा कुठला लेश लवलेश होत नसता. त्यामुळे अन्य कोणी ज्या पद्धतीचं कर्म केलं असेल त्याचा जो काही बरा वाईट परिणाम असेल त्याचा याला स्पर्श होत नाही. म्हणून हा त्या अन्याच्या कर्मांनी हा लिप्त होत नाही. अशा पद्धतीने काही महाराज सांगताना या दोन भावांना, त्यांना मृत्यूनंतर एकाला स्वर्ग मिळाला, एकाला नरक मिळाला, त्याचं मूळ कारण काय त्याचा एक प्रकारे या पदी उहापोह केला. आणि मग जेव्हा या पुन्हा या धाकट्या भावाने हा जो स्वर्गात चालला होता, यांनी जेव्हा दूतानं विचारलं तेव्हा आता पुढे हा दूतांशी ना काय विचारतोय आणि दूत त्याला आता पुढे काय सांगतात ते, हा जो विषय तो आपण आता पुढल्या पुष्पात बघणार आहोत. या ठिकाणी मला फक्त एकच महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की हा जो कर्माचा सिद्धांत सांगितला त्यावरून मला उपनिषदातलं एक सूत्र असं लक्षात आलं की उपनिषदांनी एक ठिकाणी असं म्हटलं आहे, मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो. मन हे मनुष्याच्या बद्ध अवस्थेला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. बंधाय विषयसंगी मोक्षे निर्विषय स्मरतात. किंवा विषयाच्या अधीन असतं तेव्हा बंधनात आहे असं समजायचं, किंवा या विषयातनं मुक्त होतं तर ते मुक्त आहे. जणू काही हेच सूत्र मन, विषय आणि कर्म हे जसे एकमेकांशी जोडलेलं आहे तर त्याचा जो मूलभूत भाग आहे कर्म. कारण वृत्ती कर्मानुसारिणी आणि वृत्ती ही मनाची अवस्था आहे. त्यामुळे मन आणि कर्म या पद्धतीने कुठल्या तरी अन्योन्य संबंध आहे. या पद्धतीने माणसाचं मन असते, जशी वृत्ती असते, निवृत्ती असते तशी तो कर्म करतो. या कर्माचा परिणाम म्हणजे त्याला या कथेत सांगितल्याप्रमाणे स्वर्ग प्राप्ती होते किंवा त्याला नरक प्राप्ती होते, तो बंधनात अडकतो किंवा मोक्ष प्राप्ती होते. हे सगळं त्या कर्म आणि मनावर अवलंबून असतं. पण विशेष म्हणजे बरोबरचा जो कोणी असेल
सहभागी असेल, त्याच्या सतत सहवासात जरी असेल, त्याचं जे काही कर्म असतात, तो त्याच्या कर्माचे फल तो भोगतो. त्या कर्माचा याच्यावर काही परिणाम नसतो. त्यामुळे हा एक महत्वाचा सिद्धांत माने सांगितला. म्हणून पेशे कर्मण्य भियता संसिद्धी लभते नरा. संसिद्धी लभते धना. तो जो माणूस जसं जसं कर्म करतो, तसं तसं त्याला फल प्राप्त होत. जो गीतेचा सिद्धांत आहे, हा जो उपनिषदाचा मूळ सिद्धांत आहे, तो सहजपणे या कथेच्या निमित्ताने महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे. तो एवढं सांगून पण आता आजच्या पुष्पाला इथे आपण अल्पविराम देतो आहे. अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव